एखाद्या नवीन जोडप्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण कोणता असतो? हनीमून. पण कल्पना करा की हाच हनीमून एका भयानक स्वप्नात बदलला, जिथे पतीची हत्या होते आणि पत्नी जी त्याच्यासोबत नवीन स्वप्न पाहण्यासाठी गेली होती तीच मुख्य आरोपी म्हणून समोर येते। ही कहाणी आहे राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी यांची। पण या कथेत आता एक असा ट्विस्ट आला आहे, एक असा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे। तो अहवाल म्हणजे सोनमची प्रेग्नन्सी टेस्ट। या अहवालाने या संपूर्ण प्रकरणाला एक अत्यंत संवेदनशील वळण दिलं आहे आणि अनेक नवीन प्रश्न निर्माण केले आहेत। काय आहे नेमका प्रकार? सोनमची प्रेग्नन्सी टेस्ट का करण्यात आली? सोनम खरंच गरोदर आहे का? या टेस्टमुळे पुढे या प्रकरणाचं काय होणार? या आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांचा मागोवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। हे प्रकरण आहे शिलाँगमध्ये झालेल्या राजा रघुवंशी नावाच्या तरुणाच्या हत्येचं। राजा आणि त्याची पत्नी सोनम लग्नानंतर हनीमूनसाठी शिलाँगला गेले होते, पण तिथेच राजाची हत्या झाली आणि या हत्येचा आरोप थेट सोनमवर लावण्यात आला। या घटनेनंतर सोनम जवळपास 17 दिवस गूढरित्या गायब होती। अखेरीस तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे शोधण्यात आलं। तिथून मेघालय पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पोलिसांना चौकशीसाठी 72 तासांची कोठडी मंजूर केली आणि त्यानंतर पोलीस तिला घेऊन शिलाँगला रवाना झाले, जिथे या प्रकरणाचा पुढील तपास होईल। पण या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि गोंधळात टाकणारा भाग येतो तो म्हणजे सोनमची वैद्यकीय तपासणी। 9 जून रोजी सोनमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। 3 महिला डॉक्टरांच्या एका पथकाने तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती तपासली। डॉक्टरांच्या मते सोनम प्रचंड घाबरलेली होती आणि घडलेल्या घटनांचा तिच्या मनावर खोलवर आघात झाल्याचं स्पष्ट दिसत होतं। तिला अशक्तपणा जाणवत होता, ज्यामुळे तिला एनर्जी ड्रिंक्स आणि ज्यूसही देण्यात आले। या तपासणीत तिच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा किंवा मुकामार नसल्याचं निष्पन्न झालं। इथपर्यंत सर्व ठीक होतं, पण खरी कहाणी सुरू झाली तिच्या एका विशिष्ट टेस्टनंतर। याच वैद्यकीय तपासणी दरम्यान सोनमची गर्भधारणा चाचणी म्हणजेच प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली आणि याच टेस्टच्या रिपोर्टने या प्रकरणात एक नवीन आणि अत्यंत गुंतागुंतीचा अध्याय सुरू केला। डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार सोनमच्या गर्भधारणेच्या चाचणीचा निकाल अस्पष्ट आला आहे, म्हणजे ती गरोदर आहे की नाही हे या चाचणीतून स्पष्ट होऊ शकलेलं नाही। डॉक्टरांच्या पथकाने असं म्हटलं आहे की गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीच्या काळात अनेकदा असं स्पष्ट निकाल येऊ शकतात आणि म्हणूनच त्यांनी एका आठवड्यानंतर सोनमची पुन्हा अल्ट्रासाउंड तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून अचूक माहिती समोर येऊ शकेल। आता प्रश्न हा आहे की या अस्पष्ट रिपोर्टचा नेमका अर्थ काय? हा रिपोर्ट या प्रकरणाला इतकं संवेदनशील का बनवत आहे? या चाचणीच्या निकालामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत। जर सोनम खरोखरच गरोदर असेल तर या प्रकरणाला एक पूर्णपणे वेगळं वळण मिळू शकतं। हत्येमागील हेतू काय होता यावर पुन्हा नव्याने विचार करावा लागेल। या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात। सोनमची मानसिक स्थिती, तिचा जबाब आणि आता हा वैद्यकीय अहवाल, या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे। सध्या मेघालय पोलीस सोनमला घेऊन शिलाँगला पोहोचले आहेत, जिथे या हत्येमागील संपूर्ण सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जाईल। सोनमवर तिच्याच पतीच्या हत्येचा आरोप आहे आणि दुसरीकडे तिच्या गर्भधारणेबद्दल एक गूढ निर्माण झाला आहे। थोडक्यात सांगायचं तर एका हनीमूनचा शेवट हत्येने झाला, पत्नीवर खुनाचा आरोप आहे आणि आता तिच्या गर्भधारणेच्या अस्पष्ट अहवालाने या कथेत आणखी एक भावनिक आणि गुंतागुंतीचा पदर जोडला आहे। सोनम दोषी आहे की निर्दोष हे न्यायालयातील तपासानंतरच सिद्ध होईल, पण या एका रिपोर्टने अनेक प्रश्न मागे ठेवले आहेत। सत्य काय आहे? या हत्येमागे नेमकं कोण आहे आणि या सगळ्या प्रकरणाचं भविष्य काय असेल? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल। पण या घटनेने नात्यांमधील गुंतागुंत आणि मानवी स्वभावाचे अनेक गडद पैलू नक्कीच समोर आणले आहेत। या प्रकरणाची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत आणत राहू। त्यासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।